चला मॅचला सुरुवात करायची. इथून आपण पाहिला तर मॅच क्रमांक 3 तिसऱ्या फेरीतील 3 आहे. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल वाघोबा स्फोट गोरातपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये सागदेव स्फोट सागपाडा बी. 3 ओव्हरचा हा मॅच. इथून मात्र कोणता संघ हा मॅच जिंकेल. पुन्हा एकदा दोन धुरंधर बॅटर, दोन शूरवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वाघोबा स्फोट गोरातपाडा टीमकडनं अजय बीज सनी बीज अँड अंकुश पांढरा ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत त्यांचा प्रवास निश्चित. त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेली मेहनत इथून मात्र त्यांना अजून पुढे न्यायची आहे. जो दबदबा सकाळच्या 17 पासून चालू ठेवलाय तो अगदी संध्याकाळच्या 17 पर्यंत योग्य तो प्रवास मात्र इथून कंटिन्यू चालू राहील का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर अविनाश गवळी. दोन्ही टीमला देतो आम्ही समालोचन कक्षामधून शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दोन ऑफिशियल पंच जबरदस्त कामगिरी करत आहेत. सुंदर घाटाल अँड रुपेश दांडेकर. दांडेकर यांचा विचार केला तर हमेशा खडे के खडे ही रहते अपना दंडा लेके. स्क्वेअर लेगचे पंच, चांगले अंपायरिंग. हो, पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू आणि पाडाच्या मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची ही 3 षटकं फेकून झाली पाहिजे. पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय मिस्टर अविनाश शाणे. जबरदस्त बॅटिंग अंकुश पांढरा अँड सनी बीज दोन बॅटरची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. अखूट टप्प्याची लेन होती. अगदी बॅटरच्या हेड वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तेच पंचांनी दर्शवलंय. इथून आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल उभ्यांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि पहा 1 बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली आहे. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा. पुढील बॉल. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट आणि यस क्युरलेगचे पंच काहीतरी दर्शवतायत. यस 30 सर्कलच्या बाहेर एक अतिरिक्त खेळाडू ठेवला गेलाय आणि तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय की हा चेंडू असणार आहे नो. म्हणजेच आणखी एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त 2च खेळाडू ठेवले होते आणि पहा पंचांचं लक्ष किती आहे. पंचांच्या नजरेपासून कोणी वाचू शकत नाहीये. जबरदस्त अंपायरिंग. पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते अभिषेक. चांगलं फिल्डिंग. इथून आपण पाहिला तर मग ह्या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक 2 ने पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजेच 4 या अंकांवरती ही धावगती. चला घाई करायचे. त्यावेळेस फील्ड मध्ये थोडासा बदलाव केला गेलाय. पुढील बॉल. हो, चांगल्या पलीकडे सीमा रेषा पार आणि सनी वेशच्या बॅट मध्ये आलाय हा चौकार 4. थँक्यू सो मच. आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेला आहे दिनेश टोकरे मामांचं. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सध्या आपण पाहिलं तर मग मैदानाच्या चाऱ्या बाजूनं त्यांचं तटक्ष लक्ष होतं. अगदी पहारी करत होते. कुठला खेळाडू कुठे बसलाय, कुठले क्षेत्ररक्षक काय करतायत, सर्व काही लेखाजोखा आहे तो मात्र इथे
त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग रिले कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल झाला आहे ड्रॉप. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि ऑन स्ट्राईक वरती मिस्टर सिक्सर किंग अंकुश पांढरा. सकाळच्या सत्रामध्ये काय जबरदस्त धुवाधार बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्याकडनं पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. इथून जो फॉर्म सकाळच्या सत्रापासून कंटिन्यू चालू ठेवलाय तोच पाहायला मिळेल का? जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू इथे डॉट. पुढील बॉल वेस्ट टाइम स्ट्रोक. इस्टॅनच्या मागे क्षेत्राला गेलाय तो म्हणजेच 10 अंकांवरती. पहा सुरुवात खूप चांगली झाली आहे. 10 धावा या धाव फलकावरती अग्रगण्य स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतात. इथून अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये निश्चितच आपण पाहतोय अजून किती धावा या बनवल्या जातील. आपण थोड्याच वेळामध्ये जाऊया दिनेश टोकरे मामांकडे. काय मैदानाचे अपडेट आहे ते देखील आपण जाणून घेऊया, कारण संपूर्ण माहिती अगदी मैदानाची गोळा केली आहे. बिल्डिंग वरती देखील किती प्रेक्षक आहेत त्यांची देखील त्यांनी अपडेट घेतली आहे. त्याचनंतर संदीप ओलंबे देखील आहेत त्यांच्या सोबतीला. सध्या संदीप ओलंबे यांच्याकडे ते काम सोपवलंय त्यांनी. हो, पहिलाच बॉल वेगवान होता. गोलंदाज जयेश कुताडे याचा प्ले अँड मिस डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस प्रेक्षक राजा थोडासा कमी जरूर पाहायला मिळतोय, परंतु संडेच्या दिवशी अगदी धमाल असते हा मैदानावरती. पुढील बॉल हो मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज पुढे आलाय, करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय. मिस्टर अंकुश पांढरा या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच रोहित गुवारी. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रोहित गुवारीचा शो देखील खूप चांगला राहिला. एक षटकार त्याने अगदी जबरदस्त खेचला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. जयेश कुताडीचा पुढील बॉल. ओ जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले समोरच्या दिशेनं, परंतु समोरच्या दिशेनं आपण पाहतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. आणखी एक फलंदाज बाद या ठिकाणी असणार आहे तो म्हणजेच रोहित गुवारी. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2. डीजे 25 मार्च ते 26 मार्च सातेवली गावाची जत्रा देखील आहे, हे देखील मित्रांनो लक्षात ठेवा. आणि या जत्रेचं खास वैशिष्ट्य आहे 26 तारखेला कुस्त्यांचे सामने देखील होणार आहेत आणि भरपूर पारितोषिकं आहेत. वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये कोणी कुस्त्यांचे प्रेमी असतील, पैलवान असतील तर निश्चितच त्यांनी जरूर सातेवली गावाच्या जत्रेला भेट द्या. 26 तारखेला भरपूर पारितोषिकं आहेत.
अखू टप्पाची लेन इथे आपण पाहिलं तर मग मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडू असणार आहे वाईट. अगदी हा मोठा बाउन्सर जरूर पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये. वन बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली आहे. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल, धाकट्या हडल नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पुढील बॉल अगदी जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी स्निक लागली गेली आहे. काम तमाम, परतावा लागेल धाकट्या हडल बॅटरला. धक्का क्रमांक 3. थँक्यू सो मच. 26 तारखेला आपण जरूर कुस्त्यांचे सामने पाहणार आहोत आणि टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, त्याच्यानंतर आणखी काही मोठमोठे पारितोषिक जरूर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सध्या तरी आपण मॅच पाहतोय. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेनं बेस साहेब मध्ये हा फटका खेळले गेलेत. डिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं निलेश एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते पोहोचलं गेलंय 12 या अंकांवरती. पहा धावसंख्येला लगाम लावला गेलाय दुसऱ्या ओव्हर मध्ये. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल जयेश कुताडी, सडपातळ खांद्याचा हा खेळाडू, परंतु उंची आपण पाहिले तर जवळजवळ 6.5च्या वर आहे आणि निश्चितच अगदी आपल्या खांद्याचा वापर करतोय गोलंदाजी करण्याकरता. अखूट टप्प्याची लेन यावेळेस मात्र आणि त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर सनी बीच. चेंडूला दाखवला मिडविकेट बाहेरचा रस्ता. षटकार 6. आलो काल ना पोरी तुम्ही घालवला आलो मी तेरा तिला नका मला भेटलीच ना. आलो मी तेरा तिला नका मला भेटलीच ना. आलो मी तेरा तिला नका मला भेटलीच ना. पहा कालोख्या रातीला बरं झालं भेटली नाही, नाहीतर मग काहीतरी वेगळंच झालं असतं. कारण सध्या आपण पाहिलं तर मग भरपूर अशा चर्चा निश्चितच झाल्यात. अगदी घरापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत अनेक रेकॉर्ड मात्र पुसले जात आहेत. परंतु गाणी आहेत आणि गाण्याच्या साहाय्याने काहीतरी वेगळं मनोरंजन करण्याकरता जरूर ही गीतं लिहिले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग सॉफ्ट हँड अगदी हे स्ट्रोक खेळले होते. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुसला गेलाय तो म्हणजे 19 अंकांवरती. 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग खूप चांगले मॅचेस मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. एकंदर 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहिले आणि या 12 संघातून सध्या आपण पाहतोय हे 3 संघ राहिलेत. इथून मात्र कुठला संघ पुढे येईल हो यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू झाला हवेच्या लाटांवरती. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार 6. ओव्हरफिश वाल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग सनीच्या बाट मधनं मोठा तडाखा पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. धावफलक पुसले गेले 25 अंकांवरती. पुन्हा एकदा खोटप्पाची लेन मिळाली होती. चेंडू आपण पाहिला तर मग निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुसला गेला तो म्हणजेच 26 अंकांवरती. चला चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये.
पुढील बॉल ओ फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती हा फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमा रेषा बाहेर गुल. षटकार 6. पहा बिल्डर आल्यामध्ये गावागावामध्ये निश्चित आपण पाहिलं तर भरपूर बदल झाला आहे, परंतु बीमर चेंडू करता मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का सर? यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. काय हा चेंडू कमरेच्या वर हातालाय की मग खाली आहे, इथून मात्र चेक केलं जाईल. यस, आमचे तिसरे अंपायर आहेत बबलू डुकले आणि त्यांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी असणार आहे. सेफ आहे, अगदी कमरेच्या भरपूर खाली चेंडू होता आणि डिसिजन असणार आहे. फेअर डिलिव्हरी. शिवराज भोसले साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सातवी प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त खेळ शिवराजचा देखील राहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा वाईड बॉल येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सगळी पोहोचली गेली, ती म्हणजेच 33 अंकांवरती. आता मात्र हे धावफलक निश्चितच खूप चांगलं पाहायला मिळतं. पिकअप पकडला गेला सनीने, ज्या अनुषंगाने बॅटिंग इथे मात्र यस, आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पहा, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू जो आहे तो लॉस झालाय, फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे आहे. आता मात्र ते देखील आपण चेक करणार आहोत. हा चेंडू लीगल आहे की मग अनलीगल. येस, व्हाईट बॉल. म्हणजेच दोन्ही टीमना आता रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय. आम्हाला देखील बरं वाटलंय, म्हणजेच तिसरा अंपायर घेतला जाणार नाहीये. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भरपूर काही घटित झालंय. पहा, अजून सुद्धा आपण इथे पाहिलं तर मग कोणालाच माहिती नाही काय घडलंय. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग मोठा स्ट्रोक देखील खेळले गेलेत, परंतु अजून सुद्धा भरपूर चुका इथून मात्र केल्या जात आहेत. सॉरी मिस्टेक झाली, आमच्याकडनं मिस्टेक झाली. पहा, इथे मात्र झेल पकडला गेलाय. अगोदरचा बॉल एस कमरेच्या खाली होता आणि आम्ही तो विसरलो गेलोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. समज व क्षमा असावी. पुढील बॉल. हो, आखो टप्पाची लेन होती, ऑन साइडला खेळले गेलेत आणि चेंडू निघून गेला सीमा रेषा पार आणि शेवटच्या बॉल वरती आलाय मोठा वार. षटकार 6.
थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 39 धावा मात्र बनवल्या गेल्या आणि 40 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण केलं जाईल. चला दोन फलंदाज लगेच या मैदानाच्या आतमध्ये. लवकर चल, मला पप्पा सांगा घ्यायचा आहे, मी गाडी घेऊन आलो. स्ट्राईकला कोण असला मॅचला सुरुवात करायची. लक्ष आहे ते म्हणजेच 40 धावांचं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. अभिषेक पागे अँड राकेश. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. हो, जणू काही फुटबॉलचा गेम चालू केला आणि चेंडू अगदी पहिला तर मग पायाला लागून सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. चौकार 4. धन्यवाद. पहा पहिल्याच बॉल वरती पहिला वार चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या मात्र 4 पाहायला मिळेल. सुरुवात चौकाराने केली आहे. 40 धावा 18 बॉल मध्ये पूर्ण करायचे. इथून हा मॅच जिंकण्याकरता सागदेव स्फूट सागपडा टीमला. पुढील बॉल फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं 20 सेट मध्ये हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. हा दुसरा पलटवार. चौकार 4. थँक्यू सो मच. वसई तालुका आदिवासी ग्रोथ स्टेशन मधला दुसरा विश्वनाथ जाधव म्हणजेच अभिषेक पागी. इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. पुढील बॉल सॉफ्ट हँड यावेळेस खेळले गेलेत. बॅक टू द बॉलर. इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु रोखलं गेलंय. षटकातील पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथून. ओ हो 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 हो, चुका चुका आणि भरपूर चुका इथे मात्र केल्या गेल्या. पहा, क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं, एक चांगलं विकेट डाऊन झाले असते. त्याच्या बॅट मधनं चांगल्या धाबा देखील आल्यात.
अशा फलंदाजाला मात्र जीवनदान देणं कुठेतरी आपल्या टीम करता ही चुकीची लक्षणं असू शकतात. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही पळून पूर्ण केली. धाव फलक पोचले गेले 10च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 4. 13.33च्या सरासरीना प्रति षटकामागे हे धावा मात्र इथून पूर्ण करायच्या आहेत. 4 मध्ये 10 धावा तर आल्यात. पुढील बॉल आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज राकेशनं केला आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि खेळ चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. इथून आता जी सरासरी आहे ना ती वाढली गेल्या. आता मात्र सरासरी असणार आहे 15ची. अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 30 धावा इथून बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. बसलास ना तोपर्यंत त्याला 1 वाजता येईल. सनी किती गरज आहे? 12 बॉल 30. चला आपण बघतोय की मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा इथे प्रत्यक्षात पोहोचवला जातोय पंच सरांच्या माध्यमातून. मॅचची सिच्युएशन आपण पाहू शकतोय. 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज असेल. बॉल पुढील पाहतोय पण बागपुटला जाऊन आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी विश्लेषण करायचं झालं तर मग प्रॉपर टायमिंग नाहीये फटक्यामध्ये. अगदी आपण बघू शकतोय या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जसं म्हटलं जातंय ना कठीण काळात हात पसरवू नका कारण की स्वतःच्या हिमतीवर उभं राहायला शिका. कारण की साथ देणारे कमी असतात आणि बोलणारे जास्त असतात. कारण की या क्षणाला आपण बघितलं तर मग करून दाखवण्याची वेळ आहे आपल्या संघासाठी. डू ऑर डाय. पुन्हा एकदा आपण पाहिला गतीने हाताळलेला बॉल पाहायला मिळतोय. आज इम्प्रेस केलाय बॉलर आपण पाहिलं तर खास करून सनी बीचने. बॅटिंग असो की बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर ऍक्युरेट योगदान हे त्यांचं मिळालंय. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर मग आपल्या संघाला गरज लागली आहे ना तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर संकट मोचक म्हणून हा खेळाडू पुढे येताना पाहायला मिळालाय. पुढील बॉल पाहतोय आपण. खोल टप्प्यामध्ये हाताळला लावडबल केली जाते. अगदी यष्टांच्या जवळचा बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. राकेशचा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय आणि स्ट्रगलचा मात्र आपण पाहिला तर अंत होताना पाहायला मिळालाय आणि खेळ खल्लास फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जाते ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में दोस्तों, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहान होता है. जहान आहे लढावं लागेल. संघासाठी आपण पाहिलं तर मग क्रिकेट चांगला खेळावा लागेल. अजय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले धाव फलकावर धावा 12 पाहायला मिळतात. टार्गेट आहे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 40 धाव्यांचं. म्हणजेच आपण पाहिलं तर इथून प्रवास भरपूर लांबचा दिसतोय आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की मॅच जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज. 9 धावे मिस्टर अभिषेक या खेळाडूवर असेल. अभिषेक पागी आपण पाहिला गेम चेंजर प्लेयर आहे. स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाहीये कारण की आम्ही अजून हरलेलो नाहीये. हा बॉल पाहिला पण तर मिस केला जातोय परंतु हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा पाहायला मिळालाय. वाईटचा इशारा मात्र मिळेल. सनी आपण बघितलं तर मग इम्प्रेस करणारा हा खेळ राहिलाय त्यांच्या माध्यमातून बॅटिंग बॉलिंग. परंतु या क्षणाला ना चांगली बॉलिंग करावी लागेल कारण की आजच्या दिवसामध्ये जे आतापर्यंत चांगले केलंय आणि डेफिनेटली आणखीन चांगलं करा.
जर तुम्हाला मॅचला जिंकायचं असेल तर. एज लागलंय अगदी आपण बघितलं गली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एकदा मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही मिळेल का तर नाही असं चित्र पाहायला मिळतंय. ओव्हर मध्ये चेंडू कंप्लीट झालेले आहेत. या दुसऱ्या आपण पाहिले तर 5 म्हणजे 7 चेंडूचा खेळ राहिलाय आणि जिंकण्यासाठी आपण पाहिली तर मग 25 ही गरज आहे. 25 नीड 7 बॉल रिमेनिंग. लेट्स सी पाहूया. खाली राहणारा बॉल पाहतो यावेळेला अभिषेक सांगतायत नको इथे धाव घ्यायची गरज नाहीये. अगदी आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 2 ओव्हर मध्ये धाव फलकाला मात्र आपण पाहिलंय तर पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण की हा बघा शेवटच्या क्षणाला काय झालं तर तिकडे एक सिंगल मिळाली आहे म्हणजेच आपण पाहू शकतो की एक धाव मात्र तिथे मिळाली आणि त्या मॅचची आता खरी स्थिती आपण पाहिली आहे तर मग 6 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहिली तर मग गरज 24 धाव्यांची असेल. हो डेफिनेटली आपण बघू शकतो की 24 धावा आणि चला टीम मीटिंग कमी करा वेळ मात्र आपण कमी खर्च करा. एक मॅच अजून देखील खेळवायचा आहे. आज थोडंसं आपण उशिराने मॅचच चालू झाले त्यामुळेच आपण बघितलं तर मग लेट्स होतोय आपण परंतु उद्या नाही आहे. उद्या ऍक्युरेट वेळेवर मात्र सगळ्या मॅचेस ऑन होतील त्यामुळेच उद्या प्रत्येक संघाने वेळेवर इथे उपस्थित राहायचं आहे. बॉलिंग मार्कवर रोहित गोवारी त्यांच्या हातामध्ये बॉल आणि समोर अभिषेक करून दाखवावं लागेल. एज पाहायला मिळालं. अभिषेक आपण बघू शकतोय तर ज्याप्रमाणे पूर्णपणे स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे त्यांचा खेळ मात्र आपल्याला मात्र इथून जो कंटिन्युअली पाहायला मिळालाय म्हणजे जी ऊर्जा प्राप्त केली आणि त्या ऊर्जेचा संचार झालाय आणि तसा खेळ मात्र आपण पाहिलं तर मग खेळ करतोय तसं आपण पाहिलं तर तो पुढे येताना पाहायला मिळतोय. फटका चांगला कन्वर्ट केला उंचाच उंच लांब लांब आणि या बॉलवर काढलाय काम. बॉल मात्र आपण पाहिला तर सीमा रेषा पार आणि पाहायला मिळेल षटकार 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा षटकार आला 18 धाव्यांची गरज असेल. धाव फलक पोचला गेलाय 22च्या घरामध्ये. जे बॉल जात आहेत ती लहान मुलं आणि त्या लहान मुलांचा नक्कीच थोडासा उद्या बंदोबस्त करावा लागेल कारण की आतापर्यंत आपण बघू शकतो की जितके पण बॉल जात आहेत ना ते घेऊन पळत आहेत आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की उद्याला जर बॉल गेला तर आला पाहिजे कारण की त्या बॉलची कमतरता जाणवतीये आणि आमच्याकडे आता मात्र जुने बॉल नाही आहेत. परंतु त्या लहान मुलांना नक्कीच रिक्वेस्ट असेल की तुम्ही बॉल जर घेताय तर घेऊन पळू नका आमच्यापर्यंत पुरवा. नक्कीच मला वाटतं पुरवला देखील. षटकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर पुरवला गेलाय. बॉल आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग षटकार आलाय 4 चेंडू आणि अजून देखील 18 धाव्यांची गरज आहे. 18 बघा 4 मध्ये 3 चांगले फटके खेळू शकले ना तर अभिषेक इथे मॅच विन होऊ शकते टीम. परंतु मॅचची कहाणी आपण पाहू शकतो की कोणत्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. मॅचची कहाणीमध्ये आपण पाहिलं तर नेमकं अजून देखील काय आहे सध्या तरी पण विश्लेषण करायचं झालं तर मग एमबी टीम देखील वेट करते की त्या टीमच्या सोबत कोणत्या टीमचं मात्र आपण बघितला तर इथे आपण पाहिलं तर मग फाईट्स होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी मग 18 धाव्यांची गरज आहे. 4-18 4 गेंदों में 18 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. एज शायद से मौका बनाता है यहाँ पे. बड़े हिट के प्रयास में थे बल्लेबाज अभिषेक. मग मॅच जिंकण्यासाठी आता प्रत्येक बॉलवर मात्र आपण पाहिलं तर हाच विचार दर्शवावा लागेल कारण की 3 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. प्रत्येक एक बॉल मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पार. 3 चेंडू मध्ये 18 धावा. षटकार षटकार आणि षटकार हाच नक्कीच आपण पाहिलं तर आता विजयाचा मंत्र आहे आणि तो विजयाचा मंत्र मात्र आता जपावा लागेल आणि जप मात्र षटकाराचा मात्र नक्कीच दर्शवावा लागेल. हा जप करावा लागेल. जप करणार तर तप आणि तप केला तर नक्कीच मिळेल हा एक कप पाहू शकतो आपण.
फटका खेचलाय परंतु उंच गेलाय, लांब नाहीये. झेल निर्माण आणि झेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज अभिषेक पागीला केले बाद आणि आपण पाहिलं तर धक्का मैदानाच्या आतमध्ये मोठा दिला जातोय सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी संघाला. इनफॉर्म बॅटर अभिषेक पागे बॅक टू द पॅव्हलियन. आउट. जंगली सोटी भाऊ मोठा ठेवायचा होता तो सालिसल, ठेवायचा होता तो सालिसल. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो तर नेमकं काय झालंय तर फलंदाज बाद झाला आणि आता ह्या मॅच मध्ये आपण बघू शकतो एमबी टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने आपण लगेच जायचं आहे. अविनाश मैदानाच्या आतमध्ये, परंतु या मॅचची कहाणी आपण बघितली तर आता एक तर्फे होताना पाहायला मिळेल. कारण की पलकावर धावा 23 आपण बघितल्यात आणि राहिलेला खेळ आता मात्र आपण पाहिला तर एक चेंडूचा आणि त्यामुळेच इथला प्रवास 17 धावेंचा एका चेंडू मध्ये तर अशक्य आहे. बॉल मात्र आपण पाहिलं कंप्लीट झाला. औपचारिकता आपण पाहिली तर पूर्ण केली गेली आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजय संपादन करणारा टीम आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम. अँड प्लेअर ऑफ द मॅच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ठरतात ते म्हणजे मिस्टर सनी बीच. प्लेअर ऑफ द मॅच सनी आपण या. तसेच टॉस साठी देखील कॅप्टन लगेचच या. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळेच आपण लवकर अशी तुम्हाला विनंती करतोय, अन्यथा हा मॅच आम्ही 1 ओव्हरचा खेळू. अंपायर्स हा नक्कीच आपण बघितलं तर मग अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा पोहोचवता येतात.